आत्ता म्हणजे डिरेक्टली सैराट रिलीज झाल्यानंतर मी पहिल्यांदाच तुझ्याशी मी 10 वर्षांनी गप्पा मारते. अरबाज, पण मला खूप माहिती करून घ्यायला आवडेल. तू गावाचा इतका उल्लेख केलायस. हां. ते तुझं बालपण कसं होतं? अं, मी खूप आगाऊ होतो लहानपणी. म्हणजे घरचे सांगतात की आपल्याकडे रॉकेल मिळतं माहिती आहे हां. हो, ना, हो. जे स्टोवला वापरतात. हो. तर मी इतका विचित्र होतो की मी ते रॉकेल पण पिलं होतं लहानपणी. तर एवढं मला सांभाळावं लागायचं लहानपणी. आणि इतकं विचित्र होतो मी. हं, तर आणि काय कुठाने गाव म्हणलं की ते आलंच. पोहणे आलं, हं. खेळणं आलं, म्हणजे मारामारी आली, सायकल खेळणं आणि भरपूर कुठाने मी लहानपणी केलेले आहेत. आई-बाबांनी तुझा सपोर्ट केला ॲक्टिंग फील्डला? तसं लोकांना अजून माहीत नाही त्या बाबतीत. हं. काय झालं होतं जेव्हा सरांनी सांगितलं की "ये ठीक आहे, तू पुण्याला ये." हे सगळा जो नाही का प्रवास सांगितला मी. त्यानंतर नागराज सरांनी सांगितलं की "ये पुण्याला तू, आपण बघूयात काय हं, करता येईल हं, का." हं, हं. मी जसं पुण्याला आलो ना, तर त्याच्या आधी मी ITI करत होतो, हं. इलेक्ट्रिशियन म्हणून. तर ते 2.5 वर्षाचा कोर्स होता माझा आणि 1 वर्ष संपलं होतं. फक्त 6 महिन्याचं राहिलं होतं आणि 6 महिन्यानंतर मला MSCBमध्ये जॉब लागणार होता. ओह! तर त्या 6 महिन्याच्या पिरियड्समध्ये घरच्यांना मी काय सांगितलं की हां. मला नागराज सरांनी पुण्याला बोलवलं. हं, तर 2-3 महिन्यासाठी मला पुण्याला जायचं होतं. तर माझे वडील रिक्षा चालवतात. हं. तर अजून पण? नाही आता नाही चालवत. आता नाही चालत. आधी चालवत होते. तर ते सांगायचे की मी थकलोय. मला सपोर्ट करण्यासाठी तुला आता हे काम करावं लागेल आणि फिल्म हे काम आपलं नाही आहे. आज तू करशील, उद्या तुला काम मिळेल माहीत नाही. पुढं हं, काय काय घडेल आपल्याला काहीच माहीत नाही. तू हं. कसं करणार त्यानंतर? तर घरच्यांचा सगळ्यात जास्त विरोध होता आणि बाकीच्या लोकांना वाटत होतं की ह्याचं काय नाही, ह्याच्या घरच्यांना आपण सांगू आणि हे ओके म्हणतील. म्हणजे बाकीच्या लोकांना कसं होतं, आकाशचं, रिंकूचं आणि तानाजीचं. रिंकूचं तर काय नव्हतं, पण तानाजीच्या घरच्यांना त्याला कन्व्हिन्स करावं लागलं. पण माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स मी स्वतः केलं, हे कुणाला माहीतच नाही. हं, कारण मला त्यांचे फोन यायचे की तू जर आत्ता परत नाही आला हं. तर आम्ही तुला घरात नाही घेणार. इथपर्यंत पप्पा मला बोलायचे. पण मला माहिती होतं की ह्या फिल्ममुळे आणि ह्याच्यामुळे की माझ्यात किती चेंज होणार आहे आणि मला ह्याचा किती फायदा होणार आहे ह्या गोष्टीचा. तर त्या 3 महिन्यात मी घरच्यांचा फोन पण उचलत नव्हतो. हां. हां, अजिबात. माझा भाऊ पण मला जेव्हा फोन करायचा. सैराटची प्रोसेस हां, चाललेली. जेव्हा प्रोसेस चालू होती, मी घरच्यांचा फोनच उचलायचो नाही. हं, मी एकदम एक्झिट होतो घरच्यांपासून 3 महिने हं. आणि त्यांचे सतत मला दिवसात 10-10, 12-12 फोन यायचे वडिलांचे, की "तू परत ये, तुझं कॉलेज बुडतंय, तू कॉलेज केलं पाहिजे, तुला नोकरी लागेल, इकडं बघ तू काहीतरी, हे काही वेगळंच तू डोक्यात घालून घेतलंय." आणि 3 महिने मी अजिबात काय बोललो नाही आणि जेव्हा त्यांनी पडद्यावर फिल्म बघितली तेच रडत होते. अय्यो! आणि जेन्युइनली म्हणजे घरच्यांच्या सपोर्टशिवाय ना अरबाज अनेक हं. गोष्टी अशक्य असतात. आपल्याला तेव्हा असं वाटतं, की काय आपल्याला नकार देत आहेत. पण हां. त्याच्यामागे त्यांचा पण एक विचार असतो, की अरे एक योग्य वयामध्ये चांगली नोकरी मिळवू बरोबर, देत, बरोबर. उत्तम पैसे मिळवू देत. बिकॉज हं. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, हे खूप बेभरवशाचं क्षेत्र आहे. हो. काम आहे, नाहीये, पैसा आहे, नाहीये आणि पैशांची चणचण किंवा त्याचं सोंग कधीच आणता येत नाही. बरोबर. तुझा सुद्धा बिलीव्ह आहे, की पैशांचं सोंग तुम्ही आणूच नाही शकत. हं. कारण तू गाव ते शहर हं. हा पूर्ण प्रवास बघितलायस बरोबर. आत्तापर्यंत, मेहनत करतोयस. हं. तू बघितलंयस, की बाबा पैशांचं सोंग कधीच नाही आणता येत. हो, हो. हं. बरोबर आहे. पण कधी-कधी असे निर्णय घ्यावे लागतात ना, की आपल्याला माहिती आहे, की ह्या ह्या गोष्टीतून आपलं आयुष्य किती चेंज होणार आहे. तर त्यावेळेस मला थोडं का होईना त्या गोष्टीत कळत होतं आणि असं पण म्हणता येईल, की हं. मला ते काम करायचंच होतं. हं. म्हणजे माझं पण एक छोटं स्वप्न होतं, की त्या गाडीत आपल्याला उभं राहायचंय. त्याच्यासाठी पण माझी धडपड असेल आणि घरच्यांचा म्हणजे प्रॅक्टिकली ते विचार करत असतील आणि मी असा विचार करत असेल. पण ठीक आहे, कुठं ना कुठं ते जुळून आलं आणि एक चांगली गोष्ट तरी घडली माझ्या आयुष्यात